नमस्कार, सुनीता सकपाळ's वर्ल्डमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। रेसिपी तर तुम्हाला माहिती पडलीच असेल कशाची बनवायची आहेत। मखाने खूप पौष्टिक असतात, पण मुलांना कशा प्रकारे खाऊ घालायचे तेच आपल्या कधी कधी लक्षात येत नाही। मखाने म्हणजेच कमळाचं बीज, याला जगभरात मखाने म्हणूनच ओळखले जातात। मग आपणही तोच शब्द वापरूया। पण येस, कमळाचे बीज जे आहेत ते अतिशय पौष्टिक असे असतात। आपण मुलांना असं जर खायला दिलं तर त्यांना चव अजिबात नसते, त्यामुळे आपणही खाणार नाही। पण जर पॉपकॉर्न स्वरूपामध्ये जर आपण त्यांना त्याचं काहीतरी करून दिलं तर मुलंही खातील आणि मोठेही खातील। तर आज आपण तसंच काहीतरी करणार आहोत। अगदी सोपं असं आहे। ड्रायफ्रूटचे लाडू करण्याकरता मी मखानेही त्याच्यामध्ये घालण्याकरता आणले होते आणि त्यातनं थोडेसे राहिले होते। पण आता या थोड्याशा मखाण्यांचं करणार काय, असं तर कोणी खाणार नाही। मग म्हटलं चला तर गोड पॉपकॉर्नच आपण करूयात। गुळाची पावडर पण घरातच होती, तर म्हटलं थोडंसं पॉपकॉर्न सारखं केलं तर मुलं कमीत कमी खातील तरी। तर मग काय केलं की थोडेसे मखाने जे होते ते थोडे गरम करून घ्यायचे, जेणेकरून थोडी क्रिस्पी व्हावेत। आता भाजत आलेले आहेत पण क्रिस्प अजून नाहीये, त्यामुळे आता पाहू शकता त्याला लालसर डाग आलेत। आता छान क्रिस्पी भाजले गेलेले आहेत। आता हे काय करायचं, आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊयात आणि याच्यामध्येच आपण पाक नाही करायचं, पण येस गूळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी आपण पुन्हा जो पॅन आहे तो आपण गॅसवर ठेवलेला आहे। आता ह्याच्यात थोडंसं तूप टाकूयात आणि त्याच्यानंतर आपल्याला गुळाची पावडर, तुम्ही गूळ घेतलात तरीही चालेल, मी गुळाची पावडर घेणार आहे। अगदी थोडं, ह्याचं प्रमाण जर तुम्हाला पाहिजे असेल तर काय करायचं, एक बाउल जर तुमचं मखाने असतील तर त्याकरता पाव बाउल तुम्हाला गूळ किंवा गुळाची पावडर जेही अवेलेबल असेल ते तुम्हाला घ्यायचे आहे। आणि मी याकरता आता गुळाची पावडर घेतलेली आहे। तुम्ही गुळही वापरू शकता, पण माझ्याकडे पावडर स्पेअरमध्ये होती, खायला मी घरात घेऊन येते, त्याच्यामुळे मी पावडरच वापरली। आणि पावडर वापरल्यामुळे अजून एक फायदा झाला की ही काळ्या गुळाची होती, त्यामुळे कॅरेमलसारखी चव आली, खूप सुंदर चव लागत होती। तुम्ही कोणतीही पावडर वापरू शकता किंवा गूळ वापरू शकता। आता थोडंसं मी नॉर्मल पाणी घेतले, त्याच्यामध्ये हे जे वितळलेलं आहे पाक तो टाकला आहे। तुम्ही पाहू शकता त्याची गोळी बनते आता, म्हणजे आपला पाक ओके झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे मखाने आपण गरम करून ठेवलेत ते आपण सगळे ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊयात। छान सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि माझ्याकडे थोड्याशा मी आंबट अशा गोळ्या आणल्या होत्या, त्याची पावडर होती, त्याचं मीठ, त्याची पावडर, तर ती आता मी ह्याच्यामध्ये आंबट तिखट गोड अशी ती पावडर होती, तर ती पण मी ह्याच्यामध्ये थोडीशी टाकणार आहे, थोडीशी चटपटीत अशी लागण्याकरिता। अतिशय सुंदर टेस्ट आलेली आहे। आणि तुमची मुलं जर मखाने खात नसतील, गूळ खात नसतील तर ही रेसिपी अतिशय उत्तम आहे। थोडा चटपटीतपणा येण्यासाठी तुम्ही आमचूर पावडरही वापरू शकता किंवा चाट मसालाही वापरू शकता। आणि थोडेसे तीळ जर टाकले तर अतिशय सुंदर। हे पॉपकॉर्न जे आहेत ते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे आहेत। आणि असेच नको तिथे बाहेरचे ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स असतात तसलं खाण्यापेक्षा हे मुलांना अतिशय बेस्ट। जास्त वेळ ठेवायचंही नाही आहे, लगेच उतरवायचं, एका कागदावरती तुम्ही पसरवून घ्या किंवा एखाद्या डिशमध्ये किंवा ताटामध्ये जरी पसरवलं तरीही चालेल। आणि पटापट बाजूला करायचं त्यांना, का तर ते एकमेकांना चिटकून बसतात, नंतर निघतात पण तुटले जातात। आणि आता कसं आहे, थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये गूळ खाणं अतिशय चांगलं। आणि मखाने जे आहेत ते वृद्ध लोकांना दिवसातून 2 वेळा खायला द्या, असा सल्ला डॉक्टरही देतात। आणि यामागचं कारण काय आहे माहिती, मखाण्यांमध्ये कॅल्शियमची मात्रा मुबलक असते आणि कॅल्शियम हे वाढत्या वयासोबतच कमजोर होणाऱ्या हाडांना पुन्हा बळकट करण्याचं काम करते, त्यामुळे वृद्धांना तर ह्याचा फायदा होतोच। त्याचप्रमाणे ज्यांची 35शी ओलांडून गेलेली आहे त्यांची देखील हाडं जी आहेत त्याची झीज व्हायला चालू झालेली असते, त्यामुळे त्यांना देखील हे असे पदार्थ खाणे गरजेचे आहे। आणि आजकाल काय होतं की स्त्रिया ज्या आहेत त्या बाहेर कामासाठी जातात आणि त्यांना वेळ नसतो, पण ही रेसिपी पटकन होण्यासारखी आहे। आता दुसरी रेसिपी चिरमुऱ्यांची। आपण लहान असताना चिरमुऱ्याचे लाडू तर खाल्लेलेच आहेत, पण आज आपण ते लाडू घरी बनवायचे, कारण जसे लाडू पूर्वी मिळत होते तसे आता मिळत नाहीत, त्याच्यामध्ये क्रिस्पीपणासुद्धा अजिबात नसतो। तर म्हटलं आपल्याही मुलांना हे लाडू कसे आहेत ते कळावेत, त्यासाठी म्हटलं चला घरीच करावेत। आणि अगदी सोपं आणि सुटसुटीत रेसिपी आहे। आता हे चिरमुरे मी थोडेसे गरम करून घेत आहे।
अगदी 20 रुपयाचेच मी फक्त चिरमुरे आणलेले आहेत. आणि 3 वाट्या जर तुमचे चिरमुरे असतील तर त्याला 1 वाटी गूळ लागतो, म्हणजे 3:1 असं ह्याचं प्रमाण आहे. आता चिरमुरे छान आपले गरम झालेले आहेत. त्याच सेम पॅनमध्ये मगाशी आपण ज्याच्यामध्ये मखाण्यांची रेसिपी केली त्यातच आपण ह्याचाही पाक करून घेणार आहोत. याच्यामध्ये आता आपण 1.5 चमचा गाईचं तूप किंवा कोणतंही तुमच्याकडे तूप असेल ते तुम्ही घेऊ शकता, ते घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला गूळ ॲड करून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती का, 100 ग्रॅम जर तुम्ही चिरमुरे खात असाल ना तर त्यामधून 90 ग्रॅम कार्बोदके तुम्हाला मिळतात, जे आपल्या शरीरास ऊर्जा देण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. त्याचप्रमाणे वजनाला अतिशय हलके फुलके असलेले चिरमुरे हाडांची ताकद वाढवायला मदत करत असतात. भूक लागली की चिरमुरे घेतले की आपण पटकन खाल्ले की मस्त, पण आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे थोडासा गुळही त्यासोबत आपल्याला खाल्ला तर खूप छान. तर त्यासाठी हे लाडू अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्ही ड्रायफ्रूटचे लाडू एक वेळ नाही खाल्ले तरी चालतील, पण चिरमुऱ्यांचे लाडू बनवायलाही अगदी सोपे आणि झटपट होतात. त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करा आणि तुम्हालाच काय, लहान मुलांना देखील आणि मोठ्यांना देखील छान. तर आता आपलं पाहू शकता गूळ छान वितळलेला आहे आणि आता ह्याची तार बनते का आपण बघणार आहोत. तर ती कशी चेक करायची तेही मी तुम्हाला सांगते. बघू शकता छान फेसाळ असं ते मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे आपल्याला थोडंसं वाटीत टाकून घ्यायचं आहे आणि ह्याचा एक गोळा बनतोय का तो बघायचा. आणि तो गोळा जो आहे तो ओढल्यानंतर त्याच्यातून तार येणं गरजेचं आहे. आपल्याला तेवढ्या स्टेजपर्यंत पाक करायचा आहे, त्यापेक्षा ओव्हर नाही करायचा आहे. आता पाहू शकता तार तयार होती, म्हणजेच आपला पाक हा झालेला आहे. आता आपण काय करायचं आहे, गॅस बारीकवरच सगळी प्रोसिजर करायची आहे. आणि आता चिरमुरे ॲड केल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा आहे. तुम्ही ऑफिसला जरी जात असाल ना तरी अर्ध्याच तासामध्ये अगदी 25 ते 30 लाडू तुम्ही आरामात करून घेऊ शकता. आता आपला पाक छान तयार झालेला आहे. आता चिरमुरे आपण त्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान सगळं एकजीव होईपर्यंत हलवायचं. बाकी ह्याच्यामध्ये दुसरं काही टाकायचं नाही. आणि तूप जे मी टाकलं आहे ना ते आपल्या लाडूला छान शाईन येण्यासाठी टाकलेलं आहे. आपण लहान असताना पाहायचो की एकदम चकाकी दिसणारा लाडू दिसायचा तो, पण कसा करायचा काहीच माहीत नव्हतं. पण आता आपण स्वतः बनवून आपल्या मुलांनाही खाऊ घालू शकतो. आणि हे लाडू जे आहेत ते वृद्धांपासून, लहानांपासून, मोठ्यांपासून सगळ्यांना चालणारे आहेत. ह्याचा काहीही कोणाला साईड इफेक्ट होणार नाही आहे. ड्रायफ्रूटपेक्षा पटकन होणारे लाडू आहेत आणि अगदी स्वस्त. फक्त 50 रुपयामध्ये 20 ते 25 लाडू तुमचे आरामात बनवून तयार होतात आणि अगदी झटपट, वेळही जास्त जात नाही. आता मिश्रण मी गॅसवरून खाली घेतलेले आहे आणि आता सगळं छान मिक्स झालं की पटापट लाडू वळायला घ्यायचे, का तर ते नंतर मिश्रण घट्ट होत जातं, नंतर लाडू बनत नाहीत. तरी देखील तुम्ही नंतरही खाऊ शकता, लाडू बनले नाहीत तरी देखील. आता मी थोडंसं पाणी घेते हाताला लावायला, कारण मिश्रण खूपच गरम आहे, त्याच्याने मग लाडू नीट वळले जाणार नाही आणि मिश्रण हातामध्ये देखील येणार नाही. अगदी फक्त हाताला लावायचं आहे, पाणी जास्त त्याच्यामध्ये घ्यायचं नाही. आणि असं थोडं थोडं मिश्रण घेऊन त्याचे गोल गोल गोळे लाडूसारखे बनवून घ्यायचे. मी अगदी छोटेसेच बनवते जेणेकरून मुलं एक लाडू घेऊन पटकन खाऊ शकतात. मोठा जर दिला ना तर खायला मग मुलं नको नको करतात, पण असे छोटे छोटे लाडू बनवले ना ते दिसायलाही सुंदर आणि सुबक दिसतात आणि मुलं खातात पण त्या आवडीने छान. आता हे जे लाडू आहेत ते मी सगळे असेच वळून घेणार आहे. आणि नंतर जर समजा तुमचं मिश्रण राहिलं तर थोडंसं तुम्ही गॅसवरती गरम करून पुन्हा बांधू शकता. आणि जर नाही जरी केले तरी त्याचे छोटे छोटे असे तुकडे तयार होतात ना, ते देखील खायला सेमच लागणार आहेत आणि अगदी क्रिस्पी. तर आज हे लाडू बघून आली ना सगळ्यांना लहानपणीची आठवण. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि कोणाकोणाला तुमच्या लहानपणीची आठवण आली तेही मला नक्की सांगा. आता तुम्ही पाहू शकता लाडू माझे किती सुंदर बनून तयार झालेले आहेत. अगदी असं वाटते पटकन घ्यावा आणि खावा, हो ना. आणि मिश्रण थंड झालं होतं तर हे पाहू शकता माझं थोडं थोडं असं राहिलेलं, तर मी काय केलं ते वेगळ्या एका डब्यामध्ये काढून घेतलं आणि ते क्रिस्पी किती झालं आहे ते तुम्ही पाहू शकता. एवढा छान चुरा होतो आणि टेस्ट तर ऑसम टेस्ट झालेली आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि आजच्या माझ्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा. 1990 साली हा लाडू एक कितीला मिळायचा ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आज बनवलेल्या या दोन्ही रेसिपी चिरमुऱ्याचे लाडू आणि
मखाण्यांचे छान अशी पॉपकॉर्न तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की कमेंट करून कळवा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.